जलगांव में आज मंत्री गुलाबराव पाटिल की अध्यक्षता में खरीफ सीजन को लेकर बैठक ली गई। इस बैठक के बाद पत्रकार परिषद में बोलते हुए पाटिल ने रासायनिक खाद कंपनियों के अधिकारियों और प्रतिनिधियों को चेतावनी दी है। उन्होंने कहा कि यदि खाद की लिंकिंग हुई तो हम उस कंपनी को लिंक कर देंगे। नमस्कार। आज सालाबादाप्रमाणे दरवर्षी तालुका स्तरावर आपण खरीप हंगामाची बैठक घेत असतो, त्याचप्रमाणे त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरती बैठक घेतली जाते। तर त्या बैठकीचं आज नियोजन करण्यात आलं होतं। तालुका स्तरावरून ज्या सूचना आल्या होत्या त्याच्यामध्ये खताचं लिंकिंग असेल, त्याच्यामध्ये MSCBचे प्रॉब्लेम असतील, त्याच्यामध्ये बाहेरून येणारं जे बियाणं आहे त्याच्या बाबतीतले विषय असतील, किंवा मागे झालेल्या शेतकऱ्या बाबतीमध्ये ज्या अडचणी आल्यात त्याच्यामध्ये पंचनामे आहे किंवा ज्या ठिकाणी हवामानाची केंद्र आहेत याच्या ज्या सूचना सगळ्या खालपासून आम्हाला आल्या होत्या। त्याच्यामध्ये मग बँकेच्या कर्जाचा विषय असेल, म्हणजे DCC बँक आहे किंवा ज्या लीड बँक आपल्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्याच्या बाबतीमधला जो विषय असेल, या सगळ्या विषयांवर या ठिकाणी ज्या खालून सूचना आल्या होत्या त्याच्यावर आम्ही चर्चा केली। आणि चर्चा करत असताना आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की यावर्षी जिल्हा मध्यवर्ती बँकेनेही जवळपास 700 कोटीच्या वरती कर्ज या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे। मागच्या वर्षीसुद्धा त्यांनी 1000 कोटी रुपये आपल्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं होतं। लीड बँकेनेही मागच्या वर्षी जवळपास 4000च्या आसपास कोटी रुपयाचं कर्ज यावेळेस प्रस्तावित केलेलं आहे। आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्ज उपलब्ध केलं जाईल। बियाणं त्याचबरोबर खताचे आपण आढावा घेतला। या महिन्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना खतं उपलब्ध होतील। फक्त आम्ही शेतकऱ्यांना याच सूचना केल्या, म्हणजे खालून फीडबॅक येतो आहे की धूळ पेरणी करू नये। शेतकऱ्यांनी निश्चितपणाने बियाणं घेत असताना पक्कं बिल घ्यावं, खत घेत असताना पक्कं बिल घ्यावं। शेतकऱ्यांनी कापाशी लावायची असेल तर त्यांनी आंतरपीक लावावं, जेणेकरून त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल। त्याचबरोबर 3x3ची जर पेरणी केली तर त्याचा फायदा होऊ शकेल। अशा बऱ्याच गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या। आणि मला तरी असं वाटतं की खालून शेतकऱ्यांनी ज्या सूचना दिल्या होत्या, मग शेतकी संघाला मटेरियल उपलब्ध करून देण्याच्या सूचना असतील किंवा शेतकऱ्यांना येणाऱ्या कर्जाच्या बाबतीमधल्या ज्या अडचणीच्या सूचना असतील, त्या सगळ्या आपण अधिकाऱ्यांच्या समोर मांडलेल्या आहेत। आणि MSCBलाही सूचना दिलेल्या आहेत की या काळामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याने ठिबक स्वीकारलेलं आहे। त्यामुळे ठिबक असल्यामुळे कपाशी जास्त प्रमाणामध्ये माणूस शेतकरी ठिबकवर लावत असतो, तर त्याचीसुद्धा अडचण MSCBकडनं येऊ नये अशा पद्धतीनं आपण MSCBला सूचना दिल्या आहे। इफकोपासून तर यांच्यापासून त्या 3 कंपन्या आहेत, त्या 3 कंपन्यांना आपण सांगितलं की आम्ही लिंकिंग यावेळेस सहन करून घेणार नाही, कारण की दरवेळेस लिंकिंग होते आणि लिंकिंग झाल्यावर शेतकऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागतात। अशा पद्धतीनं आपण आमदार महोदयांनी ज्या सूचना दिल्या, मग जावळेजी असतील किंवा अमोल पाटील असतील, आणि खालून जे तालुका स्तरावरचे जे आमच्याकडे इतिवृत्त आले होते त्यांच्यामार्फत आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत। 2-3 अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते, त्यांना शोकास नोटीस काढायला लावलं आहे, कारण की शेतकऱ्याच्या खरीप हंगामाच्या बैठकीशिवाय कुठलीच मिटिंग महत्त्वाची नसते। पण एखाद्याचं मेडिकल कारण होतं ते समजू शकतो, पण बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांना आपण काने टाका नोटीस पाठवणार आहोत। नाही, आता पुढच्या काळामध्ये आपण शेतकी संघाच्या पण काही अडचणी आहेत त्याच्यावर त्यांनाही बोलू, यांनाही बोलू। आणि मूळ जरी त्यांचा मालक आलेला नसला किंवा प्रमुख मानून आला, जो जिल्हास्तरीय जरी अधिकारी आला असला तरी कायद्यात त्यांना हे सांगितलं की शेतकऱ्यांकडनं लिंकिंग करू नये, तर विषय संपला आहे। त्यांनी लिंकिंग का करावी, मूळ विषय हा आहे। मग कंपनी थोडी त्यांना सांगितलं की लिंकिंग करा, पण हे आपल्या स्तरावर किंवा आतून वरतून कंपनीचाही त्यांना सपोर्ट असेल, पण शेतकऱ्यांकरता लिंकिंग करू नये हा सरळ त्यांना आदेश आहे। त्यामुळे आपण त्यांना या जिल्हा स्तरावर त्यांना सांगितलं, त्यांनी त्यांच्या कंपनीच्या माणसांशी बोलावं, वाटलंच आपण तुमच्या सूचनेनुसार त्यांच्यावरही बैठक घेऊ, अडचण नाही आपल्याला बैठक घ्यायला।